तर नमस्कार तुम्ही मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव ओंकार कपे डिझाईन आहे. या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे भावनो. तुम्ही थंबनेलला पाहिलं असेल की आजचा व्हिडिओ कोणत्या ट्युटोरियलला केलेला भावनो. आज आपण केलेला आहे वेडिंग इन्व्हिटेशन कार्ड डिझाईन इन पिक्सल लॅब नसून भावनो असणारे फोटोशॉपमध्ये पूर्ण क्रिएटिव्ह डिझाईन केले. सर्व ए टू झेड समजावून सांगितलेले आहे. फ्री PhD पाहिजे तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये भेटणार आहे. त्यासाठी आपल्या व्हिडिओला 3 स्टेपमध्ये पासवर्ड असणार आहे. पासवर्ड टाकून अनझिप करून घ्या. फाईल तुम्हाला एकदम HD क्वालिटीमध्ये फॉन्टसह सर्व तुम्हाला एडिटेबल अशी पूर्ण क्रिएटिव्ह वेडिंग इन्व्हिटेशन कार्ड तुम्हाला मी प्रोव्हाइड केलेले आहे. चला सुरू करूया आजच्या ट्युटोरियलला भावनो. तुम्हाला हे फोटोशॉपचं तुम्हाला दिसत असेल आपलं वर्किंग पेज, ज्याला की आपण म्हणतो कॅनव्हास. कॅनव्हासची साईज बघू शकता. इमेज साईजवरती क्लिक केल्यानंतर इथे इंचेसमध्ये ठेवलेली आहे 4.2 आणि हाईट ठेवलेली आहे 5 इंचेस आणि रेझोल्युशन असणार आहे 300 पिक्सल. ओके, ही साईज आपण काय करणार आहे, आपण प्रत्येक डिझाईनसाठी यूज करत असतो, लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता रेक्टँगल टूल आपण घेतलेला आहे, जो की इथे तुम्हाला इथे टूलबारमध्ये जसं की रेक्टँगल असतं तुम्हाला माहीत असेल. ओके, त्याला आपण ग्रीन कलरचा म्हणजे जसं की ग्रीन आणि ब्राऊन कलरच्या याच्या कलर मिक्सिंगमध्ये जो तुम्हाला इथे दिसतोय कलर, तो आपण याच्यामध्ये मिक्स केलेला आहे, लक्षात ठेवा. म्हणजे आपण फिल केलेला आहे एखाद्या रेक्टँगल टूलला. त्याच्यानंतर इथे पुढे बघू शकता हे असणार आहे शेप. हा जो शेप असणार आहे तुम्हाला इथे दिसतोय, तो शेप काय करायचा आहे, सिम्पली मी पिंटरेस्ट ॲप्लिकेशन किंवा साईट तुम्ही म्हणू शकता. गुगलवरती तुम्हाला जर सर्च केलं पिंटरेस्ट, तुम्हाला भेटून जाईल साईट. प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतोय की बाबा पिंटरेस्टवरून HD मटेरियल डाउनलोड करत जा. सर्व मी तिथूनच यूज करतो, लक्षात ठेवा. ओके, त्याची आपण ऑपॉझिटी फक्त मायनस केलेली आहे. ओके, तुम्हाला इथे दिसत असेल. इथे बघू शकता पूर्ण हा जो तो म्हणजे लेअरचा जो पॅलेट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला इथे दिसते त्याची ऑपॉझिटी काय आहे, फील आहे, सर्व काय काय यूज केलेलं आहे. ओके, ओव्हरले वगैरे मारलेलं आहे की नाही. त्याच्यानंतर हे जे डॉट डॉट तुम्हाला आता दिसतंय, मी चौथी लेअर ओपन केली, तिसरी सॉरी, त्याच्यामध्ये तुम्हाला डॉट डॉट जे स्पॉट दिसत आहेत त्याचा यूज आता नाही होणार आहे, ते शेवटला तुम्हाला मी सांगेन. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता हे असणारे शेप. आता हे तुम्हाला व्हाईट कलरचा जो शेप दिसतोय त्याच्यामध्ये आपण सर्व जे वेडिंगचं जे मटेरियल असतं जसं की नाव, सर्व माहिती वगैरे वगैरे पत्ता वगैरे जे काय विवाह स्थळ वगैरे जे दिनांक वगैरे जे काय असेल ते सर्व आपल्याला ह्या स्पॉटमध्ये ॲडिट करायचं. त्यासाठी हा स्पॉट आपण कसा ॲडिट केला आहे म्हणून लक्षात ठेवा. हा कसा आपण पूर्ण जसं पिक्सल लॅबमध्ये आपण एक एक शेप घेऊन यूज करतो, सेम त्याच प्रकारे आपण हे सर्व काय केलेलं आहे ॲड केले आहेत. मी फक्त याच्यावरती क्लिक करतो आहे, कशावरती, हा ऑलरेडी लॉक करून ठेवतो. याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर बघू शकता हा जो 1 नंबरचा तुम्हाला दिसतोय, ज्याला की मी सॉरी हा नाही म्हणू शकत. ओके, हां याला बघू शकता तुम्हाला पूर्ण आता ह्याच्यामध्ये एक एक अशा लाईनी दिसत असतील ब्ल्यू कलरच्या. त्याच्यामध्ये तुम्ही समजून जाल की काय काय यूज केलेलं आहे. राऊंड घेतलेला आहे, आपण रेक्टँगल किती टूल घेतली आहे, 2 राऊंड घेतलेले आहे. त्याच्यामध्ये बघू शकता बॉक्स टाईप किती घेतलेला आहे, कर्व केलेला आहे, लक्षात ठेवा. सर्व एक एक जे जे स्टेप यूज केले आहे तुम्हाला इथं दिसतंय, बघू शकता. ओके, आपण एवढं सर्व यूज करून हा जो पोर्शन क्रिएट केलेला आहे, असं नाही की PNG उचललेलं आहे, लक्षात ठेवा. ओके, तर म्हणून पहिला पासवर्ड आहे 99. ओके, त्याच्यानंतर इथं पुढे येतोय आता झालेली आहे सुरुवात आपल्या डिझाईनला. ते हे असणार आहे आपले जे ऑब्जेक्ट असणार आहे ज्यांची तुम्हाला ऑर्डर वगैरे येईल, हीच लक्षात ठेवा. ही जी पत्रिका आपण सॅम्पलसाठी डिझाईन केली आहे, तुमच्यासाठी खतरनाक घेऊन आलो आहे मी, लक्षात ठेवा. ओके, त्यांचा फोटो आपण इथे ॲडिट केलेला आहे. त्याच्यानंतर इथे सिनेमॅटिक डिझाईनसारखीच आपण इथं इन्व्हिटेशन कार्ड डिझाईन करणार आहे. ओके, त्याच्यानंतर हा फोटो आपण घेतलेला आहे, त्यांचा क्रॉप वगैरे करून घेतलेला आहे. तुम्हाला क्रॉप वगैरे माहीत असेल कसं करायचं, एवढं सांगत नाही मी, बेसिकपासून लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर हे फ्लॅग बघू शकता, खाली फ्लॅग ॲड केलेले आहेत ज्याच्यावरती आपण लिहिणार आहोत निमंत्रक वगैरे. ओके, बघू शकता हा जो एवढा स्पॉट तुम्हाला दिसतोय राऊंडवाला, त्याच्यावरती क्लिक करतो. क्लिक केल्याच्यानंतर जो लॉक पोर्शन आहे काढून टाका. बघू शकता या राऊंडवरती आपल्याला काय लिहायचं आहे, सर्व निमंत्रक जे काय असणार आहे ते. ओके, निमंत्रकाचं नाव लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आता स्टार्ट करूया आपल्या डिझाईनला. शेड मारतो, फिट स्क्रीन. ओके, इथं बघू शकता मयूर, जे की तुमचं जे काय नाव असणार आहे ते तो आपण इथे ॲडिट केलेलं आहे, तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवरती. ओके, माझ्या माऊचा जर तुम्हाला आवाज देत असेल तर त्याला स्किप करून फक्त व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला समजेल. काय काय माणसं आहेत भावनो की फक्त व्हिडिओ बघायचे म्हणून बघतात, म्हणजे पासवर्डसाठी बघतात व्हिडिओ स्किप करून. त्यांना डिझाईनचं वगैरे काहीच मतलब नाही की कसे केले काय केले. आम्ही एवढं 4-5 मिनटं तुम्हाला एवढं बोलून सांगतो, त्याचा काहीच अर्थ नाही. फक्त पासवर्डसाठी व्हिडिओ स्किप करून बघत असतात. काय करा माहीत नाही मला, ते कशा शिकतील वगैरे. जे काही सांगायचे ते मी सर्व सांगतो. ओके, बघू शकता तिथं मयूर आणि ममता हे जे काय असणार आहे नाव ऑब्जेक्टचे आपण घेतलेले आहेत. त्याच्यानंतर पूर्ण त्यांची जी काही माहिती असणार आहे बघू शकता आपण ॲड केलेली आहे. तुम्ही पण ही ॲड करू शकता. सिम्पल मराठीच फॉन्ट आहेत, लक्षात ठेवा, कोणतीच अडचण येणार नाही. त्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल, आपलं जसं मोबाईलवरती आपण टायपिंग करतो व्हॉट्सअपला वगैरे मराठी, त्यात टायपिंगला करायची. फोटोशॉपमध्ये यायचं, सॉरी गुगलवरती, आणि आपला व्हॉट्सअप वगैरे घेऊन त्याच्यामध्ये टायपिंग वगैरे इथे पेस्ट करायची. साधे सिंपल मराठी फॉन्ट दिले तुम्हाला, देवनागरी फॉन्ट आहेत, लक्षात ठेवा. कन्व्हर्टरची गरज लागत नाही. फक्त मयूर आणि हा जो ममता नावाचा जो फॉन्ट आहे त्यालाच कन्व्हर्टर लागणार आहे. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता हे वरती आपण आता इथे गणेश यांची काय करूया, गणेशांची मूर्ती आपण इथे ॲड केली आहे, दिसत असेल गणपती बाप्पा
मोरया. ओके, त्याच्यानंतर खाली बघू शकता हे शुभविवाह. हे शुभविवाहाचा हा पण एक फॉन्ट आहे, लक्षात ठेवा. ओके, जो की इन्फिनिटीवाल्याने फॉन्ट डिझाईन खतरनाक केलेली आहे, तोच फॉन्ट आपण इथं पूर्ण शुभविवाह निमित्त वापरलेला आहे. त्याला पण आपण एक इफेक्ट मारलेला आहे, म्हणजे टेक्स्चर मारलेलं आहे, लक्षात ठेवा. ओके, इथं टेक्स्चरचं नाव तुम्हाला दिसत असेल. ओके, त्याच्यानंतर खाली येऊ शकता, बघू शकता दिनांक वगैरे जे काय असणार आहे ते आपण इथे ॲड केलेलं आहे. सर्व स्टेप बाय स्टेप पासवर्ड व्हिडिओमध्ये आहेत, लक्षात ठेवा. ओके, तर भावंडो दुसरा पासवर्ड आहे 23. ओके, त्याच्यानंतर पुढे येतो आहे इथे लेअरमध्येच बघू फक्त तुम्ही काय करा, इथे लेअरवरती लक्ष ठेवा काय काय यूज होते आणि काय काय तुम्हाला स्क्रीनवरती दिसतं आहे. त्याच्यानंतर हे पेजेस तुम्हाला दिसत असतील हळदी कुंकूच्या. ओके, त्याच्यानंतर खाली आता बघू शकता हे सर्व आपण विवाहस्थळ वगैरे ॲड करणार आहे, जे की तुमच्यासाठी मी ओपन करून दाखवतो, त्याशिवाय तुम्हाला असं समजणार नाही. जर तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा असेल नक्की बघू शकता, ज्यांना स्किप करायचं असेल करू शकता, मी काहीच बोलणार नाही म्हणून. त्याच्यानंतर इथे बघू शकता. ओके, हळदी समारंभ तुम्हाला इथे दिसत असेल, पूर्ण सेम कन्सेप्ट आपण घेतलेले, लक्षात ठेवा. ओके, ज्या साईडला विवाहस्थळ आहे त्या साईडलाच हळदी साईडला एका साईडला. ओके, साधे मराठी फॉन्ट आहेत, तुम्ही एडिट करू शकता, कोणतीच अडचण येणार नाही. जर अडचण आली तो फक्त येईल तुम्हाला पासवर्डसाठी. पासवर्डच तुम्हाला मेन आहेत, कारण की पासवर्ड तुम्ही व्हिडिओ स्किप करून बघत जाता तर पासवर्ड कसे भेटेल म्हणून. ओके, तुम्ही व्हिडिओ शिकण्यासाठी बघत नाही. एवढं सर्व झालेलं आहे. जेवढं आपलं काय याच्यामध्ये ऑब्जेक्ट आहे ते सर्व आपण ह्या जो शेप बनवलेला आहे ना म्हणून त्याच्यामध्ये आपण ॲड केलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर खाली निमंत्रक तुम्हाला दिसत असेल. ओके, निमंत्रक फक्त साईडला झालेला आहे, तो पण एक पोर्शनमध्येच आलेला आहे, बघू शकता. त्याच्यानंतर आपण थोडी क्रिएटिव्ह केलेली आहे, तुम्हाला जरा झूम करून डिझाईन दाखवतो मी. ओके, फिट स्क्रीन. ओके, इथे बघू शकता हे क्रिएटिव्ह केल्यासाठी आपण काय केलं आहे, इथे सस्नेह निमंत्रण केलेलं आहे, प्लस इथे बघू शकता वरती दोन आपण जे की मंडवळ्या तुम्हाला माहीत असेल जर मराठी तुम्ही असेल. ओके, तर आपले भाऊ जे काही आहेत ते सर्वांसाठी मी सांगते. ओके, असं नाही की एकासाठी सर्व समजावून सांगते, सर्व सांगते, कारण की बघू शकता आपलं लोगो पण तुम्हाला इथे दिसत असेल. ओके, पूर्ण एकदम एच डी क्वालिटीमध्ये जी काही डिझाईन आहे ते सर्व मी तुम्हाला प्रोव्हाइड केले आपल्या चॅनलवरती. त्यासाठी व्हिडिओमध्ये 3 स्टेपमध्ये पासवर्ड आहे, सर्व समजावून सांगितले आहे, कोणतीच अडचण येणार नाही. अशा प्रकारच्या डिझाईनसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा व बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून ठेवा. चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. त्यासाठी सांगते भावनो, तिसरा पासवर्ड आहे 4040. तर नशीब पाहून तुम्ही एवढा व्हिडिओ पूर्ण बघत असाल माझ्याबरोबर. जर तुम्हाला शिकायला चांगला भेटला असेल नक्की कमेंट करून टाका, काहीतरी चांगलं खतरनाक आपण त्यांना कमेंटवाल्यांना काहीतरी गिफ्ट वगैरे देऊन टाकू. चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तर अशाच प्रकारच्या आकर्षक डिझाईनसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून ठेवा. चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.